आज अदानींच्या विरोधातला मोर्चा आहे, त्या मोर्चाला सगळे ठाकरे गटाचे आमदार खासदार एकत्र आले. कशा प्रकारे शिवसेना हा मोर्चा शिवसेनेचा आहे. हा मोर्चा फक्त धारावी वाचवण्यासाठी नाही, मोर्चा आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प. धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा होताना आम्हाला दिसतोय. धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा TDR घोटाळा. आणि धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. नुसतं धारावी वाचवा नाही, धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचं हे गुजराती लॉबीचं फार मोठं कारस्थान आहे. हे मुंबई गिळण्याचं गुजरात लॉबीचं गुजरात मॉडेल हे जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे. आणि प्रकल्पाचा अभ्यास करा तर भारतीय जनता पक्षाचे जावई गौतम अडाणी आणि त्यांची कंपनी यांना संपूर्ण मुंबईचा 7/12 त्यांच्या नावावरच केलेला आहे. अशा पद्धतीचा तो प्रकल्प निर्माण केलेला आहे. धारावीतल्या गरीब लोकांना त्यांची घर मिळायला पाहिजे. त्यांचे तिकडे जे व्यवसाय आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं ते व्यवसाय त्या तिथेच त्यांनी करण्यासाठी त्यांना जागा मिळायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण हा प्रकल्प मग सरकार का करत नाही? सरकारनं जॉईंट व्हेंचरमध्ये एखादा प्रकल्प करावा. इतकं मोठा धारावी तुम्ही एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय, जो तुमचा जावई असं सांगतोय. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा विषय असा आहे की गौतम अडाणी आणि त्यांच्या कंपन्या, त्यांचे पोर्ट्स गुजरातमध्ये आपण पाहत असाल गेल्या काही काळापासून मुंद्रा पोर्टवर सातत्यानं ड्रग्स उतरत आहे आणि ते ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे. आता अख्खं धारावी जर अशा लोकांच्या हातात जाणार असेल तर अख्ख्या मुंबईमध्ये का तुम्हाला ड्रग्सचा व्यापार करायचा तिथे त्यांच्या हातात देऊन? ही लोकांच्या मनात शंका आहे. धारावीतल्या पोरांना काय ड्रग्सच्या पुड्या विकायला द्यायच्यात का? तुम्ही जर अभ्यास करा, धारावीतल्या लोकांच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून एक प्रकारे आवळा देऊन कोवळा काढण्याचा प्रकार है. मुंबई बेचने की बहुत बड़ी साजिश है. देश का सबसे बड़ा TDR घोटाला अगर कहाँ हो रहा है तो धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट में हो रहा है. बोला, हा मोर्चा कसा असेल, तिथून कुठे जाईल? हा मोर्चा धारावीतून निघेल आणि धारावी T जंक्शन जे आहे तिथून निघेल आणि जे अडाणींचं मुख्यालय आहे BKC मध्ये, हा मोर्चा तिथपर्यंत जाईल. हा मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव आणण्यात आला. अडाणींच्या विरुद्ध मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून वरिष्ठ स्तरावरून महाराष्ट्र सरकारवर दबाव आला आणि धारावीतल्या जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलिसांवर, प्रशासनावर, सरकार तर मिंदेच आहे, सगळ्यांवर दबाव होता. हा दबाव मोडून आम्ही हा मोर्चा काढतोय, कारण आम्हाला मुंबई वाचवायची आहे, महाराष्ट्र वाचवायचे. फडणवीसांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल धारावी पुनर्विकास समितीने एक पत्रकार परिषद घेतली आणि आपला पाठिंबा सरकारला जाहीर केलेला आहे. बघा, सरकारनं त्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे. जसं राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली, शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, बरं, तसा हा प्रयत्न आहे. त्यानंतर धारावी बचाव ही जी समिती आहे त्यांचं सुद्धा पत्रकार परिषद झालेली आहे, आपण पाहिलं असेल. पण शिवसेनेतले आमदार गेले, राष्ट्रवादीतले आमदार गेले, जनता आमच्या बरोबर आहे. तसंच धारावीच आहे. काही लोक सरकारला सामील झाले असतील, ते अडाणींना, उद्योगपती, ते कशी माणसं विकत घेतात आपल्याला माहिती. पण या सगळ्याची पर्वा न करता जनता मोर्चामध्ये सहभागी होईल आणि लाखोंचा TDR कायद्यासाठी सुपारी घेऊन धारावीत मोर्चा काढण्यात येतो असं काय देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. मी मगाशीच म्हणालो, देशातला सगळ्यात मोठा TDR हा धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं समोर येईल आणि त्या घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे समोर येईल. ज्यांच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये
शून्य योगदान आहे असे लोक धारावीचा असा सौदा करू शकतात. धारावीमध्ये कमी गरीब मजूर कामगार राहतात बरं का, दलित राहतात, असा प्रकार आहे. आणि आज धारावीच्या घाट अख्खी मुंबई घेण्याची ही योजना आहे. ही आता जोड ना, मी आता उत्तर काय दिलंय, देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा भारतीय जनता पक्ष सरकारनं दिल्लीच्या मदतीने हा केलेला घोटाळा धारावी पुनर्विकास. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी टेंडर रद्द करण्याची निवडणूक आजच्या मोर्चानंतर त्याच्यावरती उत्तर देतील जी काय द्यायचे तुमच्या प्रश्नात. आपणही मोर्चाला सहभाग आणि बुलंद आवाज जो मुंबई वाचवण्यासंदर्भात धारावीच्या निमित्तानं त्याचा अनुभव घ्या. एक प्रश्न असा कालच उच्च न्यायालयात मुंबईमधल्या 300 रस्त्यांच्या प्रक्रिया थांबवली सध्या गरज नाही कॉन्क्रिटीकरण सध्या ठाकरे सातत्याने जी तळमळ समजून घ्या. लोकप्रतिनिधीचं सरकार नाही, महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नाही, प्रशासनाच्या माध्यमातून सरकार प्रचंड प्रमाणात ठेकेदारांचं राज्य चालू आहे आणि त्या उद्धव ठाकरे सातत्यानं आपली ठामपणे न्यायालय सुद्धा आता त्या भूमिकेशी सहमत आहे. सर आपसे जानना चाहेंगे, कांग्रेस के ऊपर अब सबसे बड़ा सवाल उठा है एमएलए साहू के बाद, क्या कांग्रेस क्लीन चिट लेने वाले, इस पर आपका क्या कहना है? कांग्रेस क्लीन चिट क्या सर, ये जो भी धीरज साहू का कैश हॉल निकला है सर 355 करोड़ का, हाँ, तो अब कांग्रेस उस घेरे में है क्योंकि मुझे लगता नहीं कोई घेरे में है. एक कारोबारी है जो कांग्रेस के सांसद, उनका 100 साल से भी ज्यादा हो गया उनका. मैं उनका एक स्टेटमेंट आज दिख रहा था. यस सर, मैं उनका स्टेटमेंट देख रहा हूँ. मुझे लगता है उस बारे में जिसने रेड्स किया है इनकम टैक्स के प्रवक्ता ने सामने आकर बताना चाहिए क्या ये ब्लैक मनी है, क्या ये काला धन है, या हम और आप नहीं बता सकते. ये मीडिया ट्रायल नहीं हो सकती सिर्फ अपोजिशन के लोगों की. अगर इनकम टैक्स के पास जानकारी है ये काला धन है या आया है क्या है, उस बारे में इनकम टैक्स के प्रवक्ता बोल सकते हैं, हम नहीं बोल सकते, बीजेपी के प्रवक्ता नहीं बोल सकते. अखिलेश यादव कह रहे हैं कि बीजेपी सुरक्षा के नाम पर लोगों को डरना चाहिए. ये सच है, ये सच है. और 19 तारीख को जो दिल्ली में इंडिया की बैठक है भी विषयों पर चर्चा हो जाएगी. सर आज मोर्चा करने वाला है आपकी पार्टी की तरफ से, कैसे सर दिल्ली का दबाव? देखो, धारावी बचाओ यह आंदोलन मुंबई में चल रहा है, महाराष्ट्र में चल रहा है. धारावी गरीबों की बस्ती है, दलितों की बस्ती है, दलितों की बस्ती है. उन सभी को घर मिलना चाहिए. सालों साल से वो कीचड़ में रहते हैं. उनका व्यवसाय, उनका व्यापार, उनके छोटे मोटे धंधे वहां है, चाहे लेबर हो, चाहे स्टील हो, चाहे गारमेंट हो, चाहे कुम्हार के काम हो, वो सभी को छोटा सा है उनके लिए जगह मिलनी चाहिए. डेवलप पर ये पूरा 570 एकड़ का प्लॉट, 570 देश का सबसे बड़ा प्रोजेक्ट है. ये 570 एकड़ की जमीन भारतीय जनता पार्टी के दामाद श्रीमान अडानी के हाथ में दी जा रही है. मैं ये मानता हूं इस बहाने मुंबई बेचने की ये तैयारी है, ये मुंबई बेचने की तैयारी है और हम ये होने नहीं देंगे. देश का सबसे बड़ा टीडीआर घोटाला इस प्रोजेक्ट में सामने आ रहा है. आपकी पार्टी के एक नेता है जो दाऊद की संगीत के साथ नाश्ते नजर आए, उसको लेकर फडणवीस ने कहा कि एसआईटी लगा दो. एसआईटी आप जो है एक एसआईटी की बरसात हो रही है, उसके ऊपर एसआईटी, उसके ऊपर एसआईटी. जो एसआईटी हमने बनाई थी वो तो आपने रद्द कर दी.
उद्धव ठाकरे साहब के कार्यकाल में हमने 3 SIT बनाई थी, उससे भी गंभीर विषयों पर। हाँ, वो तो आपने, चाहे वो नीतू नवलाने वाली SIT हो या और हो, INS विक्रांत का घोटाला था, वो तो आपने FIR पास कर दिया। देखो, ये एक राजनीति चल रही है। नासिक में ललित पाटिल जो ड्रग्स माफिया है, उनके सीधे संबंध कैबिनेट, 2 कैबिनेट मिनिस्टर से, वो पूरा गुमराह करने के लिए ये एक मैटर। देखिए, चौकसी अगर तब आप जांच कर रहे हैं तो कर लीजिए, हमने कहा रोका है जांच को, लेकिन ललित पाटिल और 2 कैबिनेट मिनिस्टर का क्या साड़गांठ है, हाँ, क्या पैसे की लेन देन है, आप उसके बारे में पहले एक SIT लगाइए। अगर SIT लगाई है तो जो जांच के घेरे में जो मंत्री है उनका इस्तीफा लीजिए। हाँ, सर, बीजेपी निशिकांत दुबे का ये कहना है कि पार्लियामेंट में जो सर महाराष्ट्र घटना हुई राज्य सड़क उसमें विकास निगम के संचालक के बेटे का आरोप है कि उसने अपनी प्रेमिका के ऊपर कार चला दी। किसने? MSRDC के संचालक। तो CM को जाकर पूछिए। नहीं, सवाल ये सवाल है, आप जाकर CM से पूछिए। ये सवाल देवेंद्र फडणवीस से जाकर पूछिए, होम मिनिस्टर है ना, लगाए ना SIT, यहाँ लगाओ ना SIT। सर, गडगुजर संदर्भात एक व्हिडिओ आहे, आता बोललो ना मी, त्या संदर्भात ते बघायला गेलं हे पहा की नाशिकमध्ये ललित पाटील यांच्या प्रकरणात या राज्याचे 2 कॅबिनेट मंत्री पूर्णपणे अडकलेले, त्याच मंत्र्यांनी आपल्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी हा विषय बाहेर काढला। काल गडगुजर यांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यांनी त्या संदर्भात खुलासा केला आणि चौकशी सुरू आहे। सरकारने SIT स्थापन केली आहे ना, तपास होईल। पण ललित पाटील या प्रकरणात, ड्रग्स प्रकरणामध्ये ज्या 2 मंत्र्यांची नावं येत आहेत, त्यांच्यापर्यंत ती SIT पोहोचली आहे का? चौकशी होते आहे का? नाही। चौकशी प्रत्येक गोष्टीची व्हायला पाहिजे। उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये 3 SIT स्थापन केल्या होत्या, त्या तुम्ही का रद्द केल्यात? त्यातली एक तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या खंडणीच्या प्रकरणामध्ये, या महाराष्ट्रात जे सुरू होतं प्रकरण, त्या संदर्भात INS विक्रांत घोटाळा, विक्रांत बचाव या नावाखाली त्या नागड्या पोपटलालच्या कोट्यवधी रुपये गोळा केले। पोलिसांनी त्याला जामीन नाकारला, सरकार, आपलं न्यायालयानं। सरकार येताच तुम्ही तो FIRच रद्द करून टाकला। अजून किती प्रकरणं तुम्हाला द्यायची? हा, चला, थँक्यू। थँक्यू सर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।